सो हॅलो गाईज, आजचे स्पेशल आहे बिर्याणी. सो इथं आहे कांदा, लसूण, मिरची, टमॅटो आणि अद्रक. आणि इथं मॅरिनेट करून ठेवला आहे चिकन. आणि इथं आहे चिकनचा मसाला, अख्खा मसाला. आता या सगळ्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. पण या सगळ्याला किचनमध्ये बघा हे सगळं मिक्स करून घेतलं आहे चांगलं मिक्सरमध्ये. इथे आपलं चिकन पण मस्त मॅरिनेट होतं आहे. ह्याच्या टोपामध्ये आपण तेजपत्ता, ऑइल आणि घी टाकलं आहे आणि चांगलं त्याला मस्त फ्राय करून घेणार आहोत आम्ही आता. तर आपण हे केलेलं मिक्सर आता ह्याच्यामध्ये टाकतो आहे. हे बघा हे मस्त आता कसं फ्राय वगैरे होणार आहे. आपण त्याच्यामध्ये पहिले आपण तेल, त्याच्यानंतर घी आणि त्याच्यानंतर तेजपत्त्याला चांगलं फ्राय करून दिलं आहे. त्याच्यानंतर आपण जे मिक्सर बनवलेलं ते आपण त्या आपल्या दुसऱ्या मिक्सरमध्ये आपण टाकतोय. हे बघा मस्त कसं फ्राय होतंय. हा ॲव्हरेजचा चिकन बिर्याणी मसाला आहे. जो आम्ही आता टाकत आहोत. आणि हा लाल मसाला आम्ही टाकत आहोत, तो पण घरचा बनवलेला. आता हळद टाकत आहोत. बघा किती मस्त लाल लाल झालंय. आणि आता आपण चिकन टाकत आहोत. चिकनला मस्त त्याला मिक्स करून घ्यायचे, ज्याच्या करून ते जो मसाला आपला होता तो चांगला त्याला लागला पाहिजे. आणि आपण हे एक पातेलं ठेवलंय त्याच्यावर, ज्याच्या करून ते नाही ते काय आपण प्लेट ठेवली आहे, ज्याच्या करून ते चांगलं शिजायला पाहिजे. या थाळ्यावर आम्ही पाणी टाकलं आहे, ज्याच्या करून कळलं पाहिजे की आतमधलं चिकन चांगलं शिजतं आहे की नाही. आता जे पाणी होतं ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण चांगलं त्याला मिक्स करणार आहोत. हे बघा चिकन मस्त शिजतंय आतमध्ये. आणि थोडंसं आपण पाणी टाकलं आहोत, ज्याच्या करून ते चिकन चांगलं शिजलं पाहिजे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत फक्त भात, त्याला काही शिजवलं वगैरे नाही आहे. इथं आहे हा राईस, याला आपण नाही बॉईल केलेला काही केलं आहे, हा फक्त एक रॉ राईस आहे.
मग राईसच बोल. आता मम्मी माझी इथे तांदूळ टाकते. आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकणार आहोत. म्हणजे ते चिकन जे आहे ते मस्त चांगलं बॉईल, प्लस तो जो आपण राईस टाकलेला, जो आपण रॉ भात टाकलेला, त्याला पण चांगलं टेस्ट आणि चांगला त्याला मसाला लागला पाहिजे. हे बघा किती मस्त झालंय आपलं. मस्त झाली आपली किती बिर्याणी, तुम्ही पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत. म्हणजे जेवढं लागेल तेवढं आपण मीठ टाकणार आहोत. आता ह्याच्यावर झाकण ठेवलं ज्याच्याकरून हे मस्त आतमध्ये त्याला फ्लेवर आणि टेस्ट यायला पाहिजे. पाहू शकता.